वेलकम बॅक टू विथ उर्मिला ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आज लाईव्हच ब्लॉग घेते मी आणि तो पण पहिल्यांदी सिद्धीसोबत। तर तुम्ही इकडे बघू शकता, तिने माझ्या बांगड्यांचं असं दुकान लावलंय आणि मला विचारते की आई तुला कितीला बांगड्या पाहिजे। ह्या म्हणजे मी जेव्हा माझं कपाट आवरायला काढते तेव्हा तिचा असा खेळ चालू असतो। म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की हे सामान खरंच माझं आहे का। हे बघू शकता, तिने माझा हा असा बांगड्यांचा सेट काढलेला आहे आणि कलरच्या इथे सगळ्या तिने अशा बांगड्या लावून ठेवलेल्या आहे। पूर्णपणे तिने पूर्ण सेट वेगळा केलेला आहे त्याच्यामधून आणि मला विचारते की तुला कुठली बांगडी हवी आहे आणि कितीला। आणि मी तिला सहज गमतीमध्ये विचारलं की मला 10 रुपयाची एक बांगडी देईल, तर बोलते मला 10 रुपयाची वगैरे काही भेटत नाही, 100 रुपयाची बांगडी असते। म्हणजे लहान मुलांमध्ये किती तू खा ना बाळा तू खा, लहान मुलांमध्ये किती निरागसता असते। म्हणजे त्यांना एवढं समजतं, आपण जेव्हा खरेदीला जातो काही वस्तू वगैरे घ्यायला तर ते नेहमी आपल्यासोबत असतात आणि ते प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण देखील करत असतात की कुठल्या गोष्टीला किती महत्त्व आहे। आता हे तिला कसं माहिती की बांगड्या 100 रुपयालाच भेटतात, म्हणजे लक्ष त्यांचं सगळीकडे असतं। आपल्याला असं वाटतं की त्यांचं लक्ष कुठेही नाहीये। आता तिचं हे खेळणं वगैरे सुरू आहे आणि दादानी तिच्या हातीला खाण्यासाठी वडापाव दिलेला होता, तर तो माझ्याकडे तिने देऊन ठेवला आणि परत तिकडे वळून बसली की तिचं बांगड्यांचं दुकान लावण्याचं काम परत चालू झालेलं आहे। सिद्धी इकडे बघ, हॅलो कर सगळ्यांना इकडे बघ ना, हॅलो कर, हॅलो हॅलो करते सगळ्यांना, हॅलो हे घे तुझा वडापाव, पावडा खाऊन। सध्या तिची टकली वगैरे केली तर तिला थोडंसं कॅमेराकडे बघताना चांगलं वाटत नाही, त्यामुळे ती लवकर इकडे बघत नाहीये। आणि आता दुपारची वेळ झाली तर म्हटलं थोडा तिच्या अभ्यास वगैरे घेऊ, तिच्यासोबत टाइम स्पेंड करू। तिला श्लोक वगैरे शिकवत होते मी, पण तिचा असा बांगड्यांचा पसारा बघून म्हटलं आज चला सिद्धीसोबत एक लाईव्ह ब्लॉग होऊन जाऊ द्या। अशी तिची सारखी मस्ती चालू असते घरात, 1 मिनिट ती शांत बसत अजिबात नाही सॉरी, लहान मुलं म्हटले की शांत कोण बसणार हो, आणि हेच दिवस असतात त्यांच्या आयुष्यात मस्ती करण्याचे। एकदा ती मोठी झाली किंवा त्यांच्या पंखात एकदा बळ आलं की ते उडून जातील त्यांच्या दिशेने, त्यांच्या रस्त्याने। त्यामुळे हे वय आहे त्यांना खेळण्याचं, तर त्यांना मनसोक्त खेळू द्या त्यांच्या मनाप्रमाणे। आपणही लहान होऊन त्यांच्यासोबत थोडीशी क्षण घालवा, त्यांच्यासोबत जगा, कारण आपल्याला आईपण परत भेटणार नाहीये। तर थोडासा जसाही मला वेळ भेटेल तसाही मी तिच्यासोबत वेळ स्पेंड करत असते, तिच्यासोबत खेळत असते, गप्पा मारत असते, तिला गाणी शिकवत असते, गोष्टी सांगत असते। तर तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत कसा टाइम स्पेंड करता मला नक्की सांगा। काही जास्त तेलकट खाल्लं त्यामुळे आज लगेच खोकल्याचा असा परिणाम। बघा तिचं अजूनही खेळणं चालूच आहे सगळं पूर्ण। म्हणजे तिच्या पप्पांनी मला दुल्हन सेट घेऊन दिलेला होता, तर तो आता वटपौर्णिमेच्या दिवशी मी घातला। खूप दिवसापासून त्याला देखील मुहूर्त लागलेला नव्हता। काय गाणं म्हणते गाणं बोलते ती काहीतरी, एकटी घाबरलीसला गाणं बोल ना। म्हणजे मी तिला झोपताना अंगाई गीत वगैरे गाते, तिचं कधी पण असं गुणगुणत चालू असतं। सगळे भांडे आणि चप्पल बघा तिची पाठीमागे, काय तर म्हणे माझी चप्पल बाहेर चार्ली आमचा जो डॉबरमॅन आहे तो खाऊन घेतो। अर्थात त्याने सगळ्यांच्या चप्पला खाल्लेल्या आहे बाहेर, म्हणून ती कायम तिच्या चप्पल आता घरात आणत असते। आणि पावसाचे दिवस म्हटलं तर माती चिखल सगळ्या घरात येतोच, पण काय करणार ती ऐकतच नाही। आता लहान म्हणून म्हटल्यानंतर एवढं तर तिचं आपल्याला ऐकावंच लागतं। आणि सिद्धी म्हणजे कठीण। दे ना बाळा मला बांगड्या, सेट तयार करून देते, किती छान सेट केलाय तिने मला त्यांना बोला तुम्ही पण या खेळायला माझ्यासोबत, बोल ना सिद्धी, त्यांना बोल ना तुम्ही पण या माझ्यासोबत खेळायला। इकडे बघून बोल इकडे बघून बोल ना, तुम्ही पण या माझ्यासोबत खेळायला बोलते ठीक आहे। तर मोटिवेशनल ब्लॉग तुमच्यासोबत येतच राहतील, तुमच्यासाठी मी आणतच राहील। पण एक थोडासा मला तिच्यासोबत आज ब्लॉग बनवावा वाटला तर मी तुमच्यासोबत शेअर केला। व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की एक सबस्क्राईब द्या, जेणेकरून मला अशी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणता येतील। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय।